आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल। नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझा नवीन लुक कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटलाय। आणि तुम्हाला मी काल म्हणलं होतं नाही का, अॅनिव्हर्सरी होती माझी, तर मला एक पार्सल रिसीव झालं होतं, तर ते पार्सल हे होतं। खूप छान आहे वॉच, मला खूप आवडलं आणि त्यात फीचर वगैरे खूप छान आहेत। आणि आज आम्ही चाललो होतो देवकुंड वॉटरफॉलला, तर तुम्ही पण बघितला असेल तर कसं आहे काय सांगा, कारण आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललोय का म्हणलं नाही का, घरी पण काय करायचं सुट्टीच आहे, तर चला मग असंच कंटिन्यू करत राहा। हे बघा प्रिंटिंग वर एवढं सुंदर केलेलं आहे ना, खरंच खूप छान आहे। ह्याच्या पाठीमागं पण खूप छान होतं, तर नेक्स्ट टाइम मी परत कधी आली तर नक्की दाखवेल। हे पण खूप सुंदर आहे, पण आता संपलं आणि फायनली आम्ही बाहेर निघलेलो आहे। हा बघा सिंखाचा कसला सुंदर आहे, इथून खूप मस्त दिसतंय आणि घर त्याच्या साईडला खूप छान आहे। रिसॉर्टच वाटतं, एवढं सुंदर रिसॉर्टच असतात। पाणी कसं काय माहित हे का काय माहित सोडला असेल पण पाऊस पडला का काय? पाऊस पडला नाही। पेट्रोल वगैरे भरून झालं, आता जस्ट परत निघालो। तर पुढे जाऊन पेट्रोल पंप भेटेल नाही भेटेल त्याच्यामुळं इथेच पेट्रोल टाकलं। संपलं होतं तर काय पॉवरचं ना, नॉर्मल संपलं होतं तर मग पॉवरचं टाकले। पाऊस लय इकडे वाटतं बरं का। बघा आम्ही इथे चहा प्यायला थांबलो होतो, म्हणजे शेडला पण काय हे बघा कपल तर मी इथला सीन दाखवते तुम्हाला, खूप छान आहे। एवढ्या दूर येऊन चहा प्यायला आले। अद्रकच जास्त बघा, सीन खूप छान आहे। इथे इथून नदी स्टार्ट आहे बघा। बाय। श्रीचे पप्पा थांबले। कुठे चालली मम्मा बाय म्हणते मला, मला द्या थोडस। ते खाते का? ओ गाडी इथं ना। बापरे सागर कसले हो, पाणी पण आहे थोडं थोडस, नॉर्मल पाणी आहे त्यात। भरपूर घाट आहे, भीती वाटायला लागली मला आता।
आणि खरंच खूप छान आहे, आवडतंय पण भीती पण तितकीच वाटतीये कारण हा ना डोंगर कसले भयाने. मी तुम्हाला एक डोंगर अजून दाखवते बघा, कसला उंच आहे डोंगर हा. उभं राहायचं नाही बाळा, उभं राहायचं नाही, बाबा ओरडतात. इथं खालून स्टार्ट होतं बघा ते जोरपर्यंत. तो वॉटरफॉल आहे छोटासा. आम्ही इथे पोहोचलो आणि हे भेटले येडे सगळे भेटले. आम्ही घरनं एकटे चालतो, दोघं चालतो. आणि हे बघा इकडं पाठीमागं डोंगर वगैरे छान आहे. चला मग आता वॉटरफॉल मध्ये चाललो. तिथं पार्किंग आहे, पार्किंगला गाड्या सगळ्यांनी लावल्या, तिथंच आम्ही पण लावल्या सगळ्या शेजारी का जाताना बरं पडेल. अच्छा लय मारेल मी. चला मग वॉटरफॉल कडे निघालो होतं. हे सगळे बॉटल वगैरे घ्यायला थांबलेत, काही जण कपडे घ्यायला पार्किंग मध्ये थांबले. तर चला. हो काय सोबत राहू दे. हे श्रीचे पप्पा आले, श्री राहिले आपली ताईला देऊन टाकली. चला येते, चला की. आले सगळे हळूहळू येतेच. खरंच भारी आहे असे झाडी बिडी, जंगल आहे जंगल. बघा गँग भिजायच्या तयारीने आलेत सगळे, तर मी काय भिजणार नाही. काही बोलतात दुसऱ्याच्या हातात, काय तिच्या मावशीच्या हातात आहे ती. मग काय मग ती कधी सांभाळणार. आता कशी स्टॉप झाली काय झालं बघू दे माझ्या बाबूला. इकडे बघ, काय नाही झालं काय झालं नाही. चालायचं जोक नाही. 2.5 किलोमीटर 2.5 तास चालायचं सिंगल साइड. म्हणजे 5 तास ट्रेकिंग. आपण लय उशीर केला काय. इट्स ओके. चलो मारतन. हे बघ दुखावं लागणार. ऐका ना, बॅग देतात का माझ्याकडे. बघा कसलं जंगल आहे बाबू. ट्रेकिंग करायची होती. हे गेले पुढं. अर्धा 2 तास लागेल. 2 तास कोण म्हणलं. पाण्याचा आवाज कसा येतोय. काय मला माहितच नव्हतं का. कुठून जायचंय. आता एवढे लवकर काम खाय तुम्ही. अजून तर लय लांब. स्वतःच घाम निघणारच ना, वेट असल्यावर घाम निघतच आहे. डोले तूच डोली. मी नाही डोली. तर एखादा वाघ आला ना मग तुला घेऊन गेला ना, मग बरं वाटेल मला. तोपर्यंत नाही वाटायचं. सोबत आहे तुम्हालाच घेऊन जायला. हा चल उडी मारो. मासा छोटा मासा. लय थकलो होतो. त्या आंटीजीने सांगितलं मला. आंटीजी काय म्हणले, डॅम आहे का पुढं. हे बघा दोघं. हा कमी नाही काय होय ग. सांगा आपल्या रानात आहे, मला माहिती आहे.
तुला तर काय म्हणलं असतं आता तुझं गावाकडे इंदोर बघ की छोटस पाणी पडायला 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 लय लागलो हात. हा बाबा दगड आहे रस्त्यामध्ये उडी मारते. घे 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 श्री उडी नाही मारायची हा नीट चाल नाही तुम्ही फटके देत असते. दादा पल्ली पाणी दिसायला चालू झालं खूप छान दिसतंय. हे डॅम मधलंच पाणी असेल ना हे सगळं पूर्ण पाणी आहे. इथनं रस्ता असा आहे इतक्या जवळ पाण्यात जाऊ शकतो तर जाऊ शकतो बाबा जायचं नाही भयानक आहे. चला टाइम नाही टाइम नाही ताई म्हणते. आय लव्ह देव कोण फोटो काढायचा गरम मग होताच गरम म्हणल्यावर गरम लागल ना. ट्रॅकिंग मम्मी आणि मम्मीची चिमुल परी बघा लेक ट्रॅकिंग बापरे. गँग सगळं किती सीन खूप मस्त आहे. ट्रेकिंग चालू आहे सगळे थकले तर मी श्रीला खाऊ चारते तर लय थकले. चल की चला फायनली जरा जवळ आलो तर तिथे जरा धबधब्याचा आवाज येते पाण्याचा. अरे डोंगर लय थकलेत सगळे. इथून पाण्याचा आवाज जास्त येते तुम्हाला आवाज येत असेल. कसलं सुंदर आहे देवकुंड वॉटरफॉल इथून दिसन. थांबा चला नो श्री तू कशी चढणार आहेस आता. मला हो का हिला उचलून घेतो म्हणतो आम्ही तरी नको म्हणतीये आता इथून तिथून आली आता तर आलेच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे का तर आवाज येतोय. खूप घाम आलाय. एवढी मोठी ट्रेकिंग झाली शप्प सांगतो 6 किलोमीटर चाललोत आम्ही चक्क 6 किलोमीटर. जे जे देवकुंड वॉटरफॉल आलेत ना त्यांना माहित असेल की किती लांब आहे काय. खूप लांब आहे. डोंगर बघा तुम्हाला दाखवते हे बघा भयान आहे. आवला म्हणती ना बचाव बचाव का ग रडवती माझ्या पोरीला. काठी पडली तिची लय भारी म्हणती बचाव. तुला कोणी शिकवलंय ग बचाव. रस्ता कसला भयान आहे बघा ना. लय छोटासा रस्ता आहे त्यातून कंटिन्यू 6 मला तर आपण कितीला निघलो होतो तिथनं 4 4:30 5 वाजले 5 वाजले 2 तास राईट लागतात म्हणले बरोबर पडले ते. पण डोंगर भरपूर आहे खरंच भयान. बापरे कसं आहे अशातनं चालायचंय. बापरे रस्ता सॉरी रोड नाही बाबा रस्ता. नाही म्हणे तुझी मम्मी नाही विचारत. चल नाही रे विचारली. श्रीचे बाबा 10 मिनिटांमध्ये बंद होईल पण फायनली आम्ही पोहोचलो. 10 मिनिटं कमी का असं ना पण एवढं 6 किलोमीटर चालवून नाही का बंद झाल्यानंतर मग खूप प्रॉब्लेम झाला असता. मग एवढं लांब येऊन काय उपयोग नाही नुसतं झाला.
कसलं भारी आहे बापरे. एंट्री नंबर क्या आगे आए ना बता देगा. पोहोचलोच आम्ही. श्रीचे पप्पा ते सगळे भिजायला गेलेत. मी नाही जाणार का तर श्री माझ्यापाशीच इथं बसली आहे. तू भिजायला येणार आहे का? नाही येणार, मी नाही येणार. सॅक मध्ये ठेव, सॅक मध्ये. म्हणून कशी करते? काय पाहिजे तुला? बाबा गेले पाण्यात. बाबा भिजून झालं मस्त. रिटर्न मस्त भिजलो. आता घरी चाललो तर रिटर्न. अजून 2 तास लागतील जायला पण गाडी जास्त. चार्जिंग पण संपेल सांगता येत नाही. कवर आहे काय माहिती बघ. 11% तर आहे. कवर जातीये. बर लावू आपण स्पॉटला लावाच लागल. हा आता किती वाजले? 5. 2 तास लागतात 7 वाजता जायला. हा नाही 1.5 तास लय झालं. तिथला एवढा रस्ता उतरला ना. 1.5 घंटा तरी जाणार. 1-1.5 घंटा जाणार. वहिनीला रस्ता चालवायचा आहे. वहिनीला आपल्या ना गेले बाई. सगळे कटवून वगैरे चाललेत आणि आम्हाला नाना हत्ती ना नक्की हत्ती सारखा ते डोंगर आहे बघा. आणि इकडे बघा हा जो डोंगर आहे ना ते तोंड आहे आणि मारतांची कुठे गेला मारताना ती जीभ आहे त्या पद्माची. ठीक आहे मारतांचं इमॅजिनेशन आहे ते. आयो कासव आहे का हे? नाही पण अमरेलावाने मी वाटतंय रे. नाही हे कासव वाटतंय मला तर. तोंड कुठे ते काय बघा ती 2 डोळे. डोळे तोंड नाही त्याला. हत्ती पण ती नाक कुठं वाटतंय यार. पण सांगतो आम्ही वाटतंय. हत्तीने तोंड पलीकडे गेलंय बघा. घराकडे प्रस्थान केले आणि जाताना आय लव्ह देवकुंड म्हणून इथं नेम प्लेट लावलेली होती. तिथं म्हटलं थोडीशी शूट करावं आणि परत निघावं. तर आमची मस्ती अशी चालू होती. डोंगर वगैरे बघत होतो छान छान. का तर मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळं हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. चला मग बाय. प्रत्येक व्हिडिओला जसं भरभरून प्रेम देतात तसं प्रेम द्या.